तर बाबांनो, मी बशा. आज बघा पोरांना भूक लागली होती, कारण मंगल सकाळी लवकर गेली होती. तिला यायला संध्याकाळी 9:30 वाजणार होते. मग काय सारांशला विचारलं, बाळा तू काय खाणार? तर सारांश मला म्हणला की पप्पा मला वांगे भात खायचं आहे, कारण मला वांगी लय खाऊ वाटली. म्हणजे ठीक आहे, चल आज वेगळ्या पद्धतीने बनवूया, आपण वांगे भात बनवूया. मग काय कांदा टमॅटो हे सगळं व्यवस्थित कटिंग वगैरे करून घेतलं. त्यामध्ये सगळं खडे मसाले वगैरे सगळे तेलामध्ये परतवले. जसे खडे मसाले ओढायला लागले तसं म्हणलं कांदा आणि टमॅटो त्यामुळे टाकून देऊया. मग काय खरं मला वाटण करायचं होतं, आलं लसूण आणि कोथिंबीरची. मग काय ते सगळं व्यवस्थित वाटण वगैरे करून घेतलं. त्यामध्ये टाकायचं होतं मीठ, चटणी आणि शेंगदाण्याचं कूट, कारण ते वांगीमध्ये भरायचं होतं मला. मग काय आता तो पण तिकडं सगळं हे झालं होतं, त्यामुळे ते तांदूळ टाकून वगैरे घेतलं, त्यामध्ये पाणी वगैरे घातलं आणि त्याला ठेवलं शिजायला. मग म्हणलं तोपर्यंत आपण वांगी बरोबर कापून घेऊया. असं वांगी कापल्यावरती देठ जरा मोठं ठेवायचं आणि त्यामध्ये असं व्यवस्थित सगळं हे भरून घ्यायचं. मसाला वगैरे आपण जो केला आहे ना तो वाला, ह्याच्यामध्ये पण मीठ टाकायचं आणि भातामध्ये पण मीठ टाकायचं, पण थोडं थोडं टाकायचं. फक्त वांगीमध्ये थोडं जास्त मीठ टाकायचं, म्हणजे खायला मस्त मजा येते. मग काय तिकडे भात तोपर्यंत शिजायला आलता, तोपर्यंत म्हणलं मटर वगैरे सगळं टाकून घेऊया आणि लागलंच म्हणलं वांगी पण त्यामध्ये गुपसूया. असं वांगी आतमध्ये त्यामध्ये सोडून द्यायचं. मग काय आता सगळं भात वगैरे झालं होतं व्यवस्थित, तोपर्यंत सारांशला म्हणलं बाळ डस्टबिन घेऊन एक कचरा सगळं भरून टाकव. बारकी मुलं एवढी कामाला सुट्टी देत नाही तो. मग काय कचरा वगैरे सगळं भरून घेतलं बघा. तोपर्यंत सारांश आमचं येऊन डस्टबिन घेऊन त्यामध्ये सगळं टाकून दिलं. भात एक नंबर झाला होता, वास खूप मस्त आला होता. तोपर्यंत 9:15 वाजता आमच्या मॅडम आल्या. मग काय आम्ही जेवायला वगैरे बसलो. जेवते वेळी मस्त मजा करत जेवलो बघा आम्ही सगळीजण मिळून. कसा वाटला ब्लॉग?